पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वकील प्रशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सर, 12 वाजल्यापासून सुनावणी सुरू होती। कोर्टात नेमके दोन्ही बाजूचे युक्तिवाद काय झाले आणि शेवटी निर्णय काय झालेला आहे? आज 12 वाजल्यापासून ही सुनावणी चालू होती ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोर। 19/5/2024 ची ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये माननीय कोर्टाने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला जी बेल दिली होती, त्या बेलला मॉडिफाय करण्यासाठी रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल झाला होता। आज दोन्ही बाजूंचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर ऑनरेबल कोर्टाने डायरेक्शन्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला 5 जून 2024 पर्यंत एका रिहॅब होममध्ये डिटेन केलं जावं। तर त्याचे आज आदेश झालेले आहेत। याला आपण सर जामीन रद्द म्हणू शकतो की तशी काही कायद्यामध्ये तरतूद आहे, त्या अनुषंगाने त्याला 14 दिवस सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले? कायद्यामध्येच ही तरतूद आहे, कायदाच हे डायरेक्शन्स देतो, कारण त्या कायद्याच्या बियॉन्ड कोणीही जाऊ शकत नाही की एखादा व्यक्ती ज्युव्हेनाइल असेल, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ म्हणतो आपण त्यांना, CCL, तर त्या व्यक्तीला आपण एका रिहॅब होममध्ये ठेवलं जातं, त्याला जेलमध्ये ठेवलं जात नाही। हा कायदा आहे, म्हणून ही व्यक्ती आज रिहॅब होममध्ये त्यांना डिटेन केलेला आहे। आणखी एक सर महत्त्वाचा प्रश्न, पोलिसांनी प्रयत्न केला की आरोपी अल्पवयीन नसून प्रौढ म्हणून ग्राह्य धरला जावा, कारण हा अत्यंत गंभीर असा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्या केसकडे पाहिलं जावं, आरोपीकडे पाहिलं जावं। त्यावरती काय युक्तिवाद झालेले आहेत का आणि कोर्टानं काय त्याच्यावरती मत मांडलेलं आहे? पोलिसांनी एक सेपरेट ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी अशी रिक्वेस्ट केली होती की ज्युव्हेनाइल जी व्यक्ती म्हणजे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ जी व्यक्ती आहे CCL, या व्यक्तीला एक ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जावं। त्या ॲप्लिकेशनचं जी प्रोसिजर आहे ऐकण्यासाठी, त्याला कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात। प्रोव्हिजन अशी आहे की कुठल्याही व्यक्तीला जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याला अटक झाल्यानंतर 30 दिवसामध्ये चार्जशीट फाईल होते, त्याच्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये ठेवणं मॅन्डेटरी नसतं, तो रिलीज पण केला जाऊ शकतो। 2 महिन्यासाठी त्याचा जो कंडक्ट आहे समाजामध्ये, तो कंडक्ट, त्याचे रिपोर्ट्स, कंप्लायंट रिपोर्ट्स ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोर येतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आर्ग्युमेंट होतं की ह्याला मायनर म्हणून ट्रीट करायचं का ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं। आरोपीला सुधारगृहात ठेवण्यासाठी पोलिसांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तवचा। तो नेमका काय आहे आणि पोलिसांनी काय सांगितलेलं आहे? पोलिसांचे रिपोर्ट्स असे होते, त्यांची रिक्वेस्ट ऑनरेबल कोर्टसमोर अशी होती की ही व्यक्ती चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ जर का बाहेर समाजात राहिली तर तिच्या जीविताला धोका आहे, म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी त्याला आपण एका रिहॅब होममध्ये शिफ्ट करावं। 14 दिवस आरोपी सुधारगृहात असणार आहे, या दरम्यान कुटुंबासोबत कोणाशी भेटू शकतो का, बोलू शकतो का, किंवा तशा पद्धतीचे काही मुभा देण्यात आलेले आहेत? त्याला मुभा नाही म्हणता येणार, कायद्यामध्येच ती तरतूद आहे की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ जेव्हा एका सुधारगृहात असतो त्याला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की आठवड्यातनं 2दा 1 तासासाठी फॅमिली मेंबरला भेटावं लागतं। हे प्रत्येक आरोपीला आहे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये ह्या स्कीमचंच एक्झिक्युशन होतं। मग या ऑर्डरमध्ये असं काही वेगळं नाही आहे, ते जे डिरेक्शन्स आहेत हे सगळ्या ऑर्डर्समध्ये आहेत। याच प्रकरणाशी संबंधित सर, आरोपीच्या वडिलांना सुद्धा दुसऱ्या एका प्रकरणामध्ये अटक केलेली आहे, त्या कोर्टामध्ये काय काय युक्तिवाद झालेले होते आणि काय दरम्यान झालेलं होतं? सेक्शन 77 जो आहे आणि सेक्शन 75 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा, त्या अनुषंगाने आरोपीच्या वडिलांना अटक झाली होती। चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांचे जे वडील आहेत त्यांना ज्या प्रोव्हिजनमध्ये अटक केलेली आहे त्या प्रोव्हिजनमध्ये अटक करताच येत नाही असं भारत सरकारचं ऑगस्ट 2021 एक गॅझेट आहे, त्याच्यावरती आम्ही रिलाय केलं। आम्ही ऑनरेबल कोर्टालाच दाखवून दिलं की त्या गॅझेटप्रमाणे अटक करता येणार नाही, पण ऑनरेबल कोर्टाने 2 दिवसासाठी त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर अजून 2 दिवसानंतर आम्ही ते पाहू की त्याचं पुढे काय करायचं। चॅलेंज करता ते 2 दिवसानंतर आम्ही ठरवू। आपण पाहतो की अल्पवयीन आरोपीचे वकील प्रशांत पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अल्पवयीन आरोपीला 14 दिवस सुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। या दरम्यान आठवड्यातून 2 तास 2 वेळा कुटुंबासोबत तो बोलू शकतो, भेटू शकतो आणि दरम्यान पोलिसांनी प्रौढ म्हणून याला ग्राह्य धरला जावा आरोपीला, अशा पद्धतीचा जो काही युक्तिवाद केलेला होता त्याच्यावरती अंतिम निर्णय बाकी आहे, त्याला अवकाश लागू शकतो, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सुद्धा प्रशांत पाटील यांनी दिलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।